आम आदमी पार्टी उम्मीदवार का केलवत ग्राम पंचायत के लिए धमाका। निवडणुकीमध्ये नमस्कार, मी प्रकाश मोहन ढोबळे, आम आदमी पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहेत सरपंच पदासाठी। मी निवडणुकीला माझे जाहीर 10 घोषणापत्र घेऊन मी पुढे जात आहे। माझं पहिला घोषणापत्र आहे की आज महाराष्ट्रामध्ये एकही गाव बिलमुक्त गाव नाही आहे आणि माझं पहिलं विजन आहे की ग्रामपंचायतच्या माध्यमातून बिलमुक्त केळवत झालं पाहिजे। हा माझा पहिला एजंडा आहे। दुसरा माझा एजंडा आहे की माझ्या गावाला दोन्ही काँग्रेस आणि BJP यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये सत्ता प्रस्थापित झालेली आहे, पण या दोघांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही आणि आतापर्यंत आमच्या गावकऱ्यांना दोन्ही पक्षाच्या माध्यमातून शिळं पाणी पिण्याची वेळ आहे। जे या पंचकोशीमध्ये नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये हे पहिलं गाव आहे ज्या गावामध्ये जवळपास 7 दिवसाचं पाणी पिल्या जाते, शिळं पाणी पिल्या जातं। ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातला पैसा हा गावातच खेळता राहावा, कारण की असं ग्रामपंचायतमध्ये करोडोचा निधी येतो, पण जे ठेकेदार वगैरे असतात ते बाहेरचे असतात, ते बाहेरच्याच इकडून ते माल खरेदी करतात, पण आमच्या गावातील जे दुकानदार आहे यांच्याकडून साधं एक सिमेंटाचं पोतही ते खरेदी करत नाही। पण वास्तविक पाहता आमच्या गावात करोडोचा निधी ग्रामपंचायतमध्ये येतो, पण गावातला पैसा गावात खेळण्यासाठी आम्ही एक ठराव पास करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पाठवलं जाईल की याच्यानंतर जे काही ठेके गावातल्याच लोकांना देण्यात यावे व गावातील गावातल्या लोकांच्या दुकानातून ग्रामपंचायतनं खरेदी करण्यात यावी। विजयाचं समीकरण हेच आहे की आतापर्यंत या दोन्ही लोकांनी कोणत्याही प्रकारचं हे केलं नाही। आमची ग्रामपंचायत ही कोर्टाच्या दारामध्ये या लोकांनी नेऊन ठेवली। जर त्यांना प्रॉब्लेम्स होता तर त्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे नव्हता, परंतु त्यांचे जे झगडे जे आहे कोर्टापर्यंत नेले। या कारणामुळे आज टोटली 8 वर्ष झाली आमच्या गावामध्ये जे विकासाचं हे पाहिजे नव्हतं ते स्लो गतीनं चालू आहे। जनतेला एकच आवाहन करणार आहे की यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि यांना घरी बसवल्याशिवाय आपल्या गावाला दुसरा पर्याय नाही आहे। म्हणून यावेळेस तुम्ही आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार मला जो आहे यांनी आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि 1.5 वर्षाचा कार्यकाल आहे, एक वेळेस आम्हाला तुम्ही आजमावून पाहावं। माझं चुनाव चिन्ह हिरा आहे, या हिरा चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्यात यावा। आपल्याला भरपूर अनुभव आहे, आपण इलेक्शन लढलेले आहात, काय सांगाल भाऊसोबत आपण कशा प्रकारे उभं राहणार? अनुभव तर आहे आणि प्रकाश भाऊ हे जे आहेत हे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत आणि पूर्ण इलेक्शन्समध्ये आतापर्यंत जे काही आम आदमी पार्टीचे जे काही इलेक्शन झाले सातत्याने ते माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत होते आणि भरपूर सारं मार्गदर्शन सुद्धा त्यांच्याकडून मला मिळालेलं आहे। आता सांगायची गोष्ट म्हणजे हे झालेलं आहे की कैवत सारख्या ठिकाणी काही विकास होत नसल्यामुळे आम्हाला पुन्हा एक स्टेप घ्यावं लागली आणि इथे ग्रामपंचायत लेवलवरती जे काही स्थानिक इलेक्शन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रकाश भाऊंना आम्हाला समोर करायची इच्छा होती आणि ते आम्ही केलेली आहे आणि हिराच्या माध्यमातून आम्ही केळवतवासियांना एक चांगला ऑप्शन दिलेला आहे जो विकास आजपर्यंत केळवत क्षेत्रात झालेला नाही। आतापर्यंत लहानपणापासून माझं गाव म्हणजे सावनेर आणि लहानपणापासून मी केळवत बघतोय ते जशान तशा परिस्थितीमध्ये आहे। आज आम्ही जे मनशा घेऊन इथे उतरलेलो आहे, आम्ही फक्त जनतेला एकच गोष्ट मागतोय, फक्त 1.5 वर्ष आम्हाला द्या। या 1.5 वर्षामध्ये आम्ही जे काही आमच्या पद्धतीने कायापालट करू शकू ते आम्ही नक्कीच करू, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो।